Hello, dear student friends. Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Basic Science Physics. The unit which we are learning is heat and optics, very much simple topic. Learning outcomes. आजचा टॉपिक शिकल्यानंतर कोणकोणते आउटकम्स कोणकोणत्या क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होतील पहा. डिस्क्राइब द मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजे उष्णता वाहून नेण्याचे कोणकोणते प्रकार अथवा मार्ग आहेत ह्याचं वर्णन तुम्हाला करता येईल. आणि डिस्क्राइब द प्रॉपर्टीज ऑफ गुड अँड बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. उष्णतेचे सुवाहक आणि उष्णतेचे दुर्वाहक यांचे काय काय गुणधर्म आहेत, काय काय वैशिष्ट्ये आहेत याचं वर्णन तुम्हाला करता येईल. गुड कंडक्टर अँड बॅड कंडक्टर. देर आर 3 मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ अ हीट. आता ट्रान्सफर ऑफ अ हीट, हीट म्हणजे उष्णता आपल्याला माहिती आहे, ट्रान्सफर म्हणजे वाहन करणे, वहन करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे जाणे, याला म्हणतात आपण ट्रान्सफर. आणि मोड्स याचा अर्थ प्रकार किंवा मार्ग. बघा, उष्णता वाहून नेण्याचे 3 मार्ग आहेत किंवा प्रकार आहेत. कोणकोणते आहेत पहा. द फर्स्ट वन इज अ कंडक्शन, सेकंड वन इज अ कन्व्हेक्शन अँड थर्ड वन इज अ रेडिएशन. पहा, फर्स्ट वन इज अ कंडक्शन, second one is a convection and third one is a radiation. Let us go one by one. आता उष्णतेचे हे जे आपण प्रकार पाहिले ते आपण एक एक करून समजून घेऊया. आता पहिला प्रकार आपण पाहिला तो आहे कंडक्शन. काय आहे डेफिनेशन कंडक्शनची? डेफिनेशन याचा अर्थ व्याख्या. पाहूया आपण कंडक्शनची व्याख्या. कंडक्शन इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ अ हीट energy from part of a body at high temperature to part of a body at a low temperature without actual movement of particles. पहा डेफिनेशन काय आहे. कंडक्शन इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम पार्ट ऑफ अ बॉडी एट हाय टेम्परेचर टू पार्ट ऑफ अ बॉडी एट अ लो टेम्परेचर विदाउट ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. म्हणजे तुम्हाला एक समजून आलं असेल, कंडक्शनचं प्रोसेस म्हणजे प्रक्रिया किंवा क्रिया ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी. कंडक्शन ही उष्णता वाहून नेण्याची एक अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये एखाद्या बॉडीमधील असा भाग जो हाय टेम्परेचरला आहे, म्हणजे एखाद्या बॉडीतील असा भाग जो उच्च तापमानाला आहे, त्या भागाकडून असा भाग जो कमी तापमानाकडे आहे तिकडे उष्णता वाहून नेली जाते विदाउट ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. विदाउट ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स ही फ्रेज तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता पार्टिकल्स म्हणजे काय, तर इथं तुम्ही समजून घ्या की मोलेक्युल्स, पदार्थ ज्या मोलेक्युल्सनी बनलेला आहे ना त्यांनाच या ठिकाणी पार्टिकल्स म्हणलं आहे. मुव्हमेंट म्हणजे काय, हालचाल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, याला म्हणतात मुव्हमेंट. ॲक्च्युअल मुव्हमेंट म्हणजे प्रत्यक्ष हालचाल. तर विदाउट ॲक्च्युअल मुव्हमेंट ऑफ पार्टिकल्स म्हणजे कंडक्शन या प्रकारामध्ये त्या पदार्थाच्या मोलेक्युल्सची प्रत्यक्ष हालचाल होत नाही, विदाउट होत नाही कंडक्शन या प्रकारामध्ये. म्हणजे ही व्याख्या जर तुम्हाला अगदी मराठीत एकदम सांगायची म्हटली तर कंडक्शन ही उष्णता वाहून नेण्याचा एक असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये एखाद्या बॉडीमधील उच्च तापमानाकडील भागाकडील उष्णता कमी तापमानाकडे असणाऱ्या भागाकडे वाहून नेली जाते, ज्यामध्ये त्या पदार्थामधील मोलेक्युल्सची म्हणजेच रेणूंची प्रत्यक्ष हालचाल होत नाही. म्हणजे प्रत्यक्ष हालचालीविनाच उष्णता या भागाकडून त्या भागाकडे वाहून नेली जाते. आपण उदाहरणांच्या साहाय्याने ते पाहणारच आहोत पुढे, पण थोडक्यात आपण बघू की आपणास व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम डेफिनेशन ऑफ अ कंडक्शन. कंडक्शनच्या व्याख्येमधून आपल्याला काय कळालं बघा. पहिला मुद्दा आपल्याला काय कळाला, कंडक्शन हॅपन्स इन अ सिंगल बॉडी और व्हेन बॉडीज आर इन अ ॲक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट.
कंडक्शन हे एका सिंगल बॉडीमध्ये घडून येतं किंवा जर दोन बॉडीज ह्या ॲक्च्युअल कॉन्टॅक्टमध्ये ठेवल्या असतील तर, म्हणजे दोन बॉडी ॲक्च्युअल कॉन्टॅक्टमध्ये ठेवला म्हणजे एक प्रकारे ती एकच बॉडी घडून आली ना, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून एक सिंगल बॉडी पाहिजे किंवा दोन बॉडीज प्रत्यक्ष फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये ठेवलेल्या असल्या पाहिजेत. कंडक्शनमध्ये हीट ट्रॅव्हल्स फ्रॉम पार्ट ऑफ अ बॉडी ॲट हाय टेम्परेचर टू पार्ट ऑफ अ बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. त्या बॉडीमधील उच्च तापमानाच्या भागाकडून कमी तापमानाच्या भागाकडे उष्णता वाहून नेली जाते. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा जो अंग आहे कंडक्शन या प्रोसेसचा जो पार्ट आहे तो आहे इन कंडक्शन हीट इज ट्रान्सफर्ड बाय विदाउट ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ मोलिक्युल्स. मोलिक्युलची प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारची हालचाल, कोणत्याही प्रकारचा प्रवास न होता उष्णता वाहून नेली जाते कंडक्शनमध्ये. लुक ॲट वन्स अगेन ॲट दीज 3 व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ डेफिनेशन ऑफ अ कंडक्शन. सिंगल बॉडीमध्ये घडून येतं, हाय टेम्परेचरकडून लो टेम्परेचरकडे जाते आणि विदाउट ॲक्च्युअल मोमेंट ऑफ पार्टिकल्स. पहा, हीट कंडक्शन इन अ मेटल रॉड. मेटल रॉडमध्ये घडून येणारं जे हीट कंडक्शन आहे ते आपण इथं पाहतोय. आता सिम्पली पहा, आता एक बर्नर आहे, तो ऑन आहे आणि त्याच्यावर आपण हा मेटल रॉड धरलेला आहे. हा पार्ट ऑब्वियसली नैसर्गिकपणे हायर टेम्परेचरला असणार. ओके, आणि उष्णता इकडून इकडे वाहत चाललेली आहे. हे आपल्याला इथं आता दिसतंय, हे आपली जनरल कॉमन सेन्सनं सुद्धा आपल्याला कळते. पण ॲक्च्युली आता इथं काय घडायला लागलेलं आहे पाहूया आपण. पहा, हा मेटल रॉड जो आहे तो या ठिकाणी बर्नरवर आपण धरलेला आहे. आता इथं जे तुम्हाला थोडे लाल लाल असे ठिपके दिसत आहेत ते आहेत पार्टिकल्स किंवा मोलिक्युल्स ऑफ दॅट मेटल रॉड. हीट इज अप्लाइड टू वन एंड. आता ह्या रॉडच्या एका एंडला बर्नरच्या साह्यानं उष्णता दिली. बघा काय व्हायला लागलेलं आहे की इथले जे मोलिक्युल्स आहेत किंवा पार्टिकल्स आहेत ते काय करतायत तर उष्णता या बर्नरकडून घेत आहेत. आता उष्णता घेतल्यानंतर काय होतंय बघा की हे जे मोलिक्युल्स आपल्याला इथं दिसत आहेत, हे लाल लाल जे डॉट्स दिसत आहेत तुम्हाला रेड कलरचे, ते जे डॉट्स आहेत ते म्हणजे मोलिक्युल्स आहेत. ते काय करतायत तर उष्णता घेत आहेत आणि ते व्हायब्रेशन सुरुवात करतायत. म्हणजे एखादा मोलिक्युल अशा पद्धतीनं व्हायब्रेट होत राहतोय आपल्या ओरिजिनल पोझिशनची. तिथं मोलिक्युल जिथं आहे तिथं तो काय करतोय व्हायब्रेट व्हायला सुरुवात झाली, कारण त्याची इथं ऊर्जा वाढलेली आहे ना त्या पद्धतीनं. आणि या व्हायब्रेशनच्या थ्रू तो पुढच्या मोलिक्युलला एनर्जी देतोय. तो मोलिक्युल पुढच्या मोलिक्युलला, तो मोलिक्युल परत पुढच्या मोलिक्युलला एनर्जी देतोय. अशा प्रकारे थर्मल एनर्जी फ्लोईंग बाय कंडक्शन. थर्मल म्हणजे उष्णता. उष्णता ऊर्जा जी आहे ती अशा पद्धतीने ह्या रॉडमध्ये वाहून चाललेली आहे. हे चित्र आपण आणखीन स्पष्ट पद्धतीने पाहूया. कंडक्शन प्रोसेस रिक्वायर्स मीडियम. कंडक्शन कांट हॅपन इन व्हॅक्यूम. कंडक्शन प्रक्रियेसाठी आपल्याला मीडियमची गरज असते. कंडक्शन हे कधी व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळीमध्ये घडून येत नाही. आता मीडियम याचा अर्थ काय? माध्यम. कंडक्शन या प्रक्रियेसाठी आता आपण ज्या बघितलेल्या एक्झाम्पलमध्ये कोणतं माध्यम आहे तर मोलिक्युल्स. बघा ना, उष्णता ही या मोलिक्युलच्या माध्यमांतून वाहून चाललेली आहे ना. इथं मोलिक्युल्स उष्णता घेता येते आणि पुढच्या मोलिक्युलला येते. इथला मोलिक्युल आहे तो उष्णता घेतोय आणि पुढच्या मोलिक्युलला येतोय. म्हणजे उष्णतेचं वहन हे मोलिक्युलच्या साह्याने चाललंय. तर ह्या मोलिक्युल्सनाच मीडियम हा शब्द वापरलेला आहे. पहा आणखीन क्लिअर चित्र. आता हा जो एंड आहे ह्या रॉडचा, तिथं ज्या इथले हे जे मोलिक्युल्स दिसत आहेत तुम्हाला, हे पहा हे मोलिक्युल्स आहेत, मीडियम आहे, त्यालाच पार्टिकल असं म्हणले. फिजिक्समध्ये एखाद्या गोष्टीसाठी अनेक प्रकारचे शब्द वापरलेले असतात. आता मगापासून आपण 3 शब्द पाहिले, एकदा पार्टिकल्स पाहिलं, एकदा मोलिक्युल्स म्हटलं आणि एकदा मीडियम म्हटलं. तिन्हीचाही अर्थ एकच. इथं पहा हे मोलिक्युल्स काय करताय, उदाहरणार्थ हा मोलिक्युल घेतला, हा उष्णता घेतोय आणि आपल्या मीन पोझिशनची अशा पद्धतीनं ओरिजिनल पोझिशन व्हायब्रेशन चालू करतोय. आणि ह्याची जास्त व्हायब्रेशन्स व्हायला लागल्यानंतर तो ह्या मोलिक्युलला एनर्जी येतोय. हा मोलिक्युल जास्त व्हायब्रेशन्स करतो आणि या मोलिक्युलला देतो व्हायब्रेशन्स. हा मोलिक्युल जास्त व्हायब्रेशन्स करतो आणि या मोलिक्युलला येतो. आणि अशा पद्धतीनं ऊर्जा इकडून इकडे अशा पद्धतीनं ट्रान्सफर होत चाललेली आहे पुढे. म्हणजे हा मोलिक्युलनं ऊर्जा घेतली आणि तो इकडे निघून गेला आणि इकडचा कुणीतरी इकडं आला, असं घडलंय का? नाही. ह्या मोलिक्युलने इथं ऊर्जा घेतली, उष्णता ऊर्जा, आणि त्याने या मोलिक्युलला दिली. या मोलिक्युलनं व्हायब्रेशन्सच्या थ्रू ती इकडे दिली. या मोलिक्युलनं उष्णता ऊर्जा घेतली आणि हा व्हायब्रेट व्हायला लागला आणि त्याने इकडे दिली.
यानं उष्णता ऊर्जा दिली, हा व्हायब्रेट व्हायला लागला आणि त्याने इकडे दिली आणि अशा पद्धतीनं उष्णतेचं वहन इकडून इकडे अशा पद्धतीनं चाललेलं आहे. बघा, हॉट टॉपिक म्हणजे लट ऑफ व्हायब्रेशन्स, कोल्ड म्हणजे नॉट मच व्हायब्रेशन्स आणि ही ट्रॅव्हल्स अलॉंग द रॉड. समजून आलं का? पहा, म्हणजे विदाउट ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. नाव गुड कंडक्टर्स ऑफ हीट, उष्णतेचे सुवाहक म्हणजे काय? द मटेरियल्स थ्रू विच हीट कंडक्ट्स इझिली अँड स्पीडीली आर द गुड कंडक्टर्स ऑफ हीट. असे पदार्थ ज्या पदार्थांमधून उष्णता अगदी इझिली म्हणजे सुलभपणे, सोप्यापणे, कोणत्याही अडथळ्याविना आणि स्पीडीली म्हणजे अत्यंत गतीने वाहून नेली जाते, त्यांना म्हणतात गुड कंडक्टर्स ऑफ हीट. काय काय उदाहरणं आहेत पहा? कॉपर, ॲल्युमिनियम, आयर्न, स्टील अँड ब्रास. पहा, द मटेरियल्स थ्रू विच हीट कंडक्ट्स इझिली. इट्स अ व्हेरी सिम्पल डेफिनेशन. अगेन, बॅड कंडक्टर्स ऑफ हीट, उष्णतेचे दुर्वाहक. द मटेरियल्स थ्रू विच हीट डज नॉट कंडक्ट इझिली आर द बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. म्हणजे असे पदार्थ ज्यांच्यामधून उष्णता अगदी इझिली, सोप्या पद्धतीनं किंवा स्पीडीली घेऊन जाऊ शकत नाही, ते पदार्थ उष्णतेला आपल्यामधून पास होऊन देत नाहीत अगदी इझिली, त्या पदार्थांना म्हणायचं बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. कोणकोणते आहेत पहा असे पदार्थ? प्लास्टिक आहे, ऊल आहे, थर्मोकॉल आहे, लाकूड आहे, इट्सेट्रा. पहा बरं, गुड कंडक्टर्स आणि बॅड कंडक्टर्समध्ये काय फरक आहे? बॅड कंडक्टर्स म्हणजे काय पहा, ती उष्णता वाहूनच दिली जात नाही असं आहे का? नाही, इझिली त्याच्यामधून पास होत नाही आहे, त्याला म्हणतात बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. आता इथे एक प्रश्न आहे पहा, एक्झामच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा आणि तुमच्या जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातूनही. वी डू नॉट रिसीव्ह हीट फ्रॉम सन बाय कंडक्शन. रिझन म्हणजे आपल्याला सूर्याकडून जी उष्णता मिळते त्याला कंडक्शन असं म्हणत नाहीत. याची काय कारणं आहेत? थोडासा विचार करा बरं. याची कारणं शोधून काढत असताना तुम्ही थोडं डेफिनेशनकडे लक्ष द्या कंडक्शनच्या, आणि मग तुम्हाला 2 कारणं समोर येतील. त्यातलं पहिलं कारण म्हणजे काय पहा, रिझन म्हणजे कारण. फॉर कंडक्शन इंटरव्हेनिंग मीडियम इज अ नेसेसरी. देअर इज अ नो इंटरव्हेनिंग मीडियम फ्रॉम सन टू ॲटमॉस्फिअर ऑफ अर्थ. बघा की आपण जसं मगाशी एका स्लाइडमध्ये पाहिलं होतं की कंडक्शन ह्या प्रोसेससाठी कशाची गरज असते? मीडियमची गरज असते. आणि सूर्य आणि पृथ्वीचं वातावरण यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीडियम आहे का? नाही. म्हणजे कंडक्शन होण्यासाठी मीडियमची गरज असते, पण सूर्य आणि पृथ्वीचं वातावरण यांच्यामध्ये मीडियम आहे का? नाही. याचाच अर्थ ते कंडक्शन आहे असं म्हणता येणार नाही. आणि दुसरं कारण आहे, कंडक्शन हॅपन्स इन अ सिंगल बॉडी ऑर बॉडीज इन ॲक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट. कंडक्शन होण्यासाठी बॉडी कशी पाहिजे? सिंगल, किंवा त्या 2-3 काही बॉडीज असतील त्यांच्यामध्ये ॲक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट पाहिजे. आता इथं तशी केस आहे का सन आणि अर्थच्या संदर्भामध्ये? अजिबात नाही. सन एक वेगळी बॉडी आहे, अर्थ एक वेगळी बॉडी आहे. म्हणजे याची सिंगल बॉडी आहे का? नाही. म्हणजे ह्या 2 कारणांमुळं आपण आपल्याला सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेला कंडक्शन असं म्हणत नाही. स्टेडी स्टेट टेम्परेचर. स्टेडी स्टेट टेम्परेचर म्हणजे काय पहा, इट इज अ टेम्परेचर ॲट विच रेट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय मटेरियल इज इक्वल टू द रेट ऑफ हीट इव्हॉल्व्ड. स्टेडी स्टेट टेम्परेचर, स्थिर अवस्था तापमान, म्हणजे एखाद्या बॉडीला तुम्ही हीट देत गेलात तर त्याचं टेम्परेचर आहे ते वाढत जाईल, पण एका तापमानाला ती बॉडी अशा येऊन पोहोचते की त्या तापमानाला त्या उष्णतेला दिली जाणारी उष्णता आणि त्या बॉडीमधून बाहेर पडत असणारी उष्णता यांचा रेट समान होतो. बघा मी काय म्हणतोय की असं तापमान, ज्या तापमानाला बॉडीमध्ये दिली जाणारी हीट आणि त्या बॉडीमधून बाहेर पडणारी हीट ही इक्वल होते, त्या तापमानाला म्हणतात स्टेडी स्टेट टेम्परेचर. म्हणजे ते असं तापमान आहे ज्या तापमानाच्या पुढं त्या बॉडीचं टेम्परेचर वाढतही नाही आणि कमी होत नाही, तर दिली जाणारी सर्व हीट ज्या रेटनं दिली जाते त्याच रेटनं ती बाहेर फेकली जाते.
थँक यू.